हळदी कुंकाला काहीतरी स्पेशल करायचं हे आपण ठरवतो, पण बायका घरी आल्यानंतर त्यांना नाश्त्याला काय द्यायचं हेच आपल्याला सुचत नाही. तर तुम्ही टेन्शन कशाला घेताय, मस्त ही रेसिपी त्यांना द्या ना, एकदम कुरकुरीत आणि भन्नाट अगदी वेगळी आहे, त्यांनी कधीच नसेल खाल्लेली. चला तर मग स्टार्ट करूया. एकदम हेल्दी आहे. पहिल्यांदा मी मूग डाळ आणि उडीद डाळ 2 ते 3 तास भिजत घातली होती. मस्त भिजल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. जास्त आपल्याला डाळ वाटायची नाही, त्याच्यात थोडी थोडी डाळ असावं, ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे थोडेसे जिरे, मिरे, लसूण, धने, लाल मिरची टाकलेली आहे. आता सगळं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही भाज्या टाकलेल्या आहेत मी इथे. घरी जे अवेलेबल भाज्या आहेत ना ते टाका. त्याच्यात एक कच्चा बटाटा सुद्धा मी खिसून टाकलेला आहे. त्याच्याने ना अजून कुरकुरीतपणा येईल. तर पाहू शकताय सगळं मी भाज्या टाकून मिक्स केलेल्या आहे. तुम्ही याच्यामध्ये पालक किंवा मेथीसुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून आता लास्टला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपले भज्याचं अगदी 2 मिनिटात रेडी झालेला आहे. जर तुम्ही ना बेसनचे भजे केल्यानंतर ना त्याला भरपूर सारा पसारा असतो आणि भरपूर सारा वेळ जातो. संक्रांतीमध्ये मला माहिती आहे खूप सारे कामं असतात, आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, आपल्याला स्वतःला रेडी व्हायचं असते, सगळं आवरायचं असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाश्त्याला काहीतरी बनवायचं असते. त्याच्यात भरपूर सारे कामं असतात. तेव्हा तुम्ही ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये एकदम कुरकुरीत बनवू शकता आणि इतकी भन्नाट लागते ना. आपल्याला नवीन काहीतरी बनवायचं असते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त असं तळायला टाकायचे आहेत भजे, आवडेल त्या साईजमध्ये टाकायचे आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजचे मी भजे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर दोन्ही साईडने कुरकुरीत त्याचा कलर येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. तर सगळ्या साईडने मी अशा प्रकारे कुरकुरीत कलर येईपर्यंत मी भज्यांना तळून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर भरपूर सारे भजे झालेले आहेत. 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळींमध्ये. तर तुम्हीही नक्की ह्या संक्रांतीला ही भज्याची रेसिपी किंवा वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि सिंपल आहे आणि सगळ्यांना आवडणारी आणि हेल्दी आहे. बिलकुल तेलकट वगैरे होणार नाहीत हे भजे, इतके छान चवीला सुद्धा लागतील. तर नक्की ट्राय करा. तर अशाच प्रकारे सगळे भजे मी तळलेले आहेत. आता गरमागरम भजे आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. गरमागरम तुम्ही सर्व करू शकता किंवा लगेचच्या लगेच तळून तुम्ही बायकांना देऊ शकता. अगदी 2 मिनिटात तळतात. तर पाहू शकता माझे भजे रेडी झालेले आहेत. कलरफुल तुम्ही ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता. तर नक्की ट्राय करा. एकदम क्रंची, कुरकुरीत आणि कलरफुल झालेले आहेत. नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाही आहात, प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.